कोणताही निर्णय घेताना मागचं पुढचं सगळं विचार करा रे बाबांनो. मी एवढा बुद्धिवान, मी एवढा विचार करणारा, त्यावेळेस माझी अक्कल कुठं गेलती देव जाणे. पण लय फसलोय, लय पश्चाताप होतोय. का लग्न करू नका रे लग्न भावांनो, नका करू. लय हाल रे जिंदगीचे, लय म्हणजे लय बेकार हाल. ए अशी बडबड किरकिर, दिवस निघला तोंड बंदच नाही, दिवस उजाडला की तोंड उघडला समजायचा. कटाळा पिटाळा त्यांना बिलकुल येत नाही. आपण बोललेले चांगली शब्द पण त्यांना बिलकुल सहन होत नाही. त्यांची ती किरकिर, त्यांची ती बडबड. स्वतः झोपीत न उठल्या नाही तर पाणी मिळतं हांगोळ करायला झालं किटकिट आणि फिटफिट करण्याला कळतो इथं काय झळ लागते ते. अजून 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 म्हणून तर मी कामाला जात नव्हती माग. आणि आता पण असं केल्यावर मी पण जाणार नाही. मग आता मी उद्यापासून एक आयडिया करणार आहे. त्रिशा कशी म्हणते आयडिया, तसं आयडिया करणार आहे. काय आयडिया करणार माहिती आहे का? इयरफोन घेणार, कानात लावणार आणि गाणी चालू करणार. तुझा आवाजच माझ्यापर्यंत पोहोचू नये. हा, तू बडबडून बडबडून अशीच गप्प बसावी. कटाळा आला रे देवा या किरकिरीचा, वैताग आला. 4-8 दिवस मुक्की नाही का होऊ शकत तू? 4-8 दिवस मुक्की हो बरं तू. मी भैरा होतो नाही तर मग 4-8 दिवस. खरंच तू तर मुकी हो, नाही तर मी तर भैरा होतो. काय करायला लागली ग? बाईच्या ठिकाणी एकदा काम करून बघ काय हालत असते. गड्याच्या ठिकाणी एकदा तू येऊन बघ किती डोक्याला ताप असते ते. काय ताप नसतंय, आई तर भेटतंय. ते हाय ना एक पिक्चर, आत्मा चेंज होतो. कसा रे चमत्कार व्हावा हिला कळल मग काय काय असतंय गड्याचं आयुष्य. वाट लागली वाट. गड्यानं किती काय करू द्या. तुमचं चांगलं आहे उग आई बापाच्या घरी सोडून येता निवांत दुसऱ्याच्या घरी त्रास द्यायला. ते पण वय टाकलेले असतात काय की दुसऱ्याच्या घरी ताप द्यायला येतात. काय काय कमी ताप आहे का मला? खाल्लेलं पचना पाणी होऊन काय आटायलंय असंच आहे ना? काय रे हा? तुला शाळेत जायला कशामुळे सोडायला हा? कुत्र्याची भीती बसली होय? त्या दुकानाजवळ जायचं आणि तिथून लगेच मधून घुसायचं. पोरं सगळे चालल्या त्यांच्यासोबत जायचं लगेच. जा. आर्यनला कुत्र्यानं एवढं पळवलंय रात्री, बाज 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 झालाय त्याचा. जोरात वरडत होता पप्पा, गाव जमा करत होता. काल ही मला काय बोलली रात्री माहिती का? मनानच, तुम्ही दिसायला सुंदर आहे हो, म्हणजे दिसायला चांगलं दिसता पण बुद्धी चांगली काय चांगले नाही. आणि तू पण अशी हाय ठीकठाक थोडीफार, पण तुझं तोंड चांगलं नाही, तुझी जीभ चांगली नाही. लय वाईट लय वाईट लय वैताग आलाय बडबडीचा आणि तुझ्या किरकिरीचा. भूक लागली मला, नाश्ता करायचा. आणून देते का जाग्यावर कोण तू? डिकी आणून लय भूक लागली. कंट्रोल करते काय? पोरांना तरी मार, बडबड तरी कर, किरकिर तरी कर. हे बादशा, आमचा बादशा बघा, बादशा. बादशा कुठे गेला? बादशा काल कोणीतरी कमेंट केली तो खूप चांगला आहे, त्याला खाऊ घाला. त्याला खाऊ घालतो आम्ही बादशा. पण तो एवढासा आहे, आई सोडून आलाय पण थोडा पण नाही ओरडत. म्हणजे त्याला इथं पण लय प्रेम भेटतोय ना, त्यामुळे तो हॅप्पी आहे. असा खेळतो पळतो. त्याची जागा आहे तिकडं खाली वट्टेल्याच्या खाली, तिकडं जाऊन बसतो. तो चाललाय तिकडं जाऊन बसतो खाली, खातो पितो. त्याला काय 2 नंबर वगैरे आलं तर तो तिकडं जातो लांब मनानं.
त्याला सकाळ सकाळी पोरांच्या सोबत असं फिरायला पाठवावं लागते, सवय लागते तशी. खरं नेते का त्रिशाला? मी जातो का मला घेऊन जा. लई मोठा अगं तू तशी म्हणते तुम्ही कामाला जाऊ नका बसा, कामाला जाऊ नका बसा. मग या लोकांना वाटते ताईंना, दादांना, सर्वांना की मीच मुद्दाम म्हणतोय तसं. तू म्हणते का मी म्हणतो? मी राहते घरी. तुमच्यापेक्षा भिक्षा मागितलं नाही तर अशी तरी गेली तरी नाही मागत. काम करून पण माझ्याकडनंच आहे तुम्हाला फक्त. तुमचा केलेल्याचा उपयोगच नाही. तिला फुल पॅन्ट घाल ना त्या पोरीला. आता काय माहिती कॅमेऱ्यात दिसली का कशी. तिचे कपडे व्यवस्थित एका ठिकाणी ठेवायचं, तर कुठं कुठं गाठोडं बांधून कुठं पिशवी. मला काय माहिती पिशवी कुठं आहे तुझी. काही तर खाऊन जात जा, तिथं उशीर फिशीर झाला तर म्हणजे का काळजी घेतोय. म्हणजे तो आजारी नाही पडायला पाहिजे असं. मलाच पैसे घालावं लागतील ती म्हणून. मला काही काळजी फिळजी नाही. मी सहज म्हणायलोय खाऊन जात जा म्हणून. आर्यन कुत्र्याला घाबरून शाळेत जायला भ्यायलाय, तिथंच बसलाय जाऊन. ए पोरा, बायानं 4 वाजेपर्यंत काम केलं तर असं उपास माहिती का. त्यांनी खाल्लं असेल सकाळी जास्त. खिशात घालायची एक भाकर आणि खायचं बघ तू काम करत करत. नाही म्हणायचं बाहेर जाऊन येते, तिकडं डबा उचलून यायचा आणि खाऊन पाणी पिऊन यायचं. ए आर्यन, अरे इकडं तर येऊन बस. तिथून जात्यात दुकानाजवळून. आता सगळी पोरं चालल्यात, तुला कुत्रं चावत्यात काय? त्यांना कुत्रं चावत्यात. मग तेच खायचं. ते खाऊन खाऊन तर पोट बिघडलंय काय असं. त्रिशा तू बाजूला होती का? सरक इकडं, इकडं सरक, त्या देवाकडं जा. फुल पॅन्ट वगैरे काढ भर तिच्या. काय माहिती दिसली का कशी व्हिडिओ मध्ये. काल सगळ्यांनी त्रिशाचं कौतुक केलं. मला पण बरं वाटलं. म्हणजे तिनं बोललेले ना एकदम बरे आहेत का असं. अगं कशाला डवसते ग तू. फुल पॅन्ट घालून व्यवस्थित नाही राहत कशी करते बघ ती. मारच खाणार आहे ती माझा. आता आपण भाजी आणि चपाती खाऊ त्रिशा. रानातली भाजी. हा अशी पॅन्ट घालून राहायचं. गुड गर्ल. चल आता सगळ्यांना हाय हॅलो कर. काकाला, आत्याला. पप्पी देणार नाही का मला? का दे की. नको का? चल त्रिशा खरंच खायला चल. मला लय भूक लागली. येणार आहे ना खायला? त्रिशावर अजून